तो पण मला आता घेऊन येईल. तो का आलेला नाही. राजे जीवनजी हा बोला. काय श्रीवल्ली हा श्रीवल्ली 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 नाही म्हातारा श्रीवल्ली मामा हा इकडे इकडे अरे श्रीवल्ली मा श्रीवल्ली जीवनजी हा अरे आम्हाला म्हातारे माणसाला काय म्हणा शिवल्लीला पवनली मला काही पोरगी आणते बघ जमलं तर बघ आता मी जातो ना घेऊन जीवनजी हा पोरगी पण चांगलं हा बघा लागते म्हणजे पोरगी हा डिग्री हा बोला पोरगी लागली ना म्हणजे पोरगी जवानी आमच्या लोकांमध्ये मानलं जातं. तुमचा जमाना वेगळा आहे आता जमाना वेगळा आहे. आता बोला लावू नका म्हणजे लागलीला पोरगी म्हणजे आमच्या जमान्यासाठी बसली आता देव का काय करू चालले काय लवकर पण केली धर्माचं काय करणार थोडं काम कमी होतं मग काय चाललंय का तुम्ही म्हणता तुझी बायको आलेला झाली 30-35 वर्ष हाता बोटाच्या पायाच्या धन्यावर तुझ्या मी अरे माझं आहे लग्न करायचा माझा विचार आहे हो माझा पण तो विचार करतो का सांगणार मामा मग कोण काय अरे हा पडला नाही हा बापूस त्याचा हे कोण दिवस अरे सांगा 40-50 वर्ष काम करतो वेळ आले आता वेळ आले तुमची वाटची ना वाटची पण काय बिलकुल नाही पोरगी लागली म्हणजे पोरगी व्यवहारिक असते मी माझ्या पसंती पोरगी बघणार अगं हे दिवसा कधी कुठे जायला करणार पण नाही ही पोरगी माझ्या पसंत मी एकदा बोललो ना आपल्या सागरला पोरगी बघणारच पण त्याच्या बरोबर नाही घेऊन आम्ही तुम्ही बघून घ्या असं पोरं भेटणार काय चांगलं पोरगी भेटल ना आपल्याला तिथपर्यंत माझ्याकडे जीव राहायला पाहिजे ना हा सागर तुझं आम्ही लग्न करायचं विचार चाललाय हा पण पोरगी व्यवस्थित पाहिजे सुंदरी पाहिजे आणि मी बघणार तिला पण होतं काय नाही ना बघितलं नको तर सांगून चालणार नाही चांगली व्यवस्थित पोरगी बघत असते आईचं काय म्हणणं आहे आई काय कोण चालणार त्याला घाल आई तुला काय बघ करते मी तुझी आजी आहे ना तू माझा लाडतो ना हो माझा लाडवले नातू माझ्या शब्दाच्या बाहेर कधी जाणार आणि माझ्या शब्दाचा कोण भाग झाला नाही बोललेलं कोणाचं होणार बोलाय आमचं असं आहे यांच्याकडे गोल करायचे आणि मग दोघांचे चार आणि येतो माझ्या बाबाने आड घातले की मी पुढे त्याच मुलीशी लग्न करायचं आणि मी का माझ्या बाबांच्या आईच्या आज्ञेच्या बाहेर लागले. अरे
कसा बोलू शकतोस? अगं पण काय करू? तू आपल्या प्रेमाला विसरून गेलास? अरे मी तुझ्या प्रेमाला नाही विसरलोय. पण काय करू? शेवटी माझे जे आई आणि बाबा आहेत त्यांच्या शब्दाबाहेर काय करू शकतोय? असं कसं बोलू शकतोस? आपल्या प्रेमाचं काय? अगं तू समजून घे, थोडं समजून घे. असं कसं बोलतोय? एवढी वर्षात आपलं नातं होतं ते तू कसं विसरलास? तू समजून घे बघ, मी माझ्या बाबांच्या आणि आईच्या आईच्या घरात फार दुःख आहे. आणि मी एकुलता एक मुलगा आहे त्यांचा. तू थोडं समजून घे, तू समजून घे ना. बघू भविष्यात काय झालं पण समजून घे. आता मला नाही बोलला का तू? असं कसं नाही बोलू शकतो? एवढ्या वर्षाच्या प्रेमाला विसरला तू? मी असं होऊन देणार नाही. मला काहीतरी करावं लागेल. बाबा हा नमस्कार सर. तुला कोण मालिके? कोण आहेस तू? माझं एका मुलावरती प्रेम होतं. दुसऱ्या वर्षी लग्न करणार आहे. म्हणजे तुझा प्रेम भंग झालाय तर? हो बाबा, मला त्याला आपलं ठेवायचं आहे. त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा. तुला तर मुलगी ठेवायचं आहे? मग थांब, मी देतो तुला एक तावीज. तिच्या तू हातात बांध. मग कसा घरकाय शिकतो तो. ठीक आहे बाबा. अरे हे तुझ्या भल्यासाठी आहे. देवाची इच्छा म्हणजे बांधून घे. हे कारखाना आहे. मला ते वेगळं आहे काय? हे कारखाना आहे. हे कसं वाटतं? लई कारखाना आहे. लई पण काय नसतं नाही आहे. काय आहे? हे कारखाना आहे. Hey!
तुम्ही बरं मी बघून येतो परत तुम्ही इथं थांबा. वाचताय का? अरे ते झालं काय हे सगळं? आता मला काय माहिती? काय झालं रे? मला माहिती आहे. माझ्या भाचीला ते केलं असं. मी तिला बोलवतो. तिला विचारूया आपण. तिला एवढं आम्हाला घेतलं की नाही? असं सांगा. बघा, ही भाची त्याची ही वल्ली. ही वल्ली. काय झालं? तू काय करते? तुम्ही तर मला रिजेक्ट केलं. आता मी काय करू तुम्हाला? आता कसं वाटतंय? मला काय समजत नाही. तरी काय म्हणजे काय जाऊ देत नाही. अरे गावकर म्हणजे काय तिची व्हॅल्यू आहे. अरे या नारळावर ठेवलं ना हा बघा असा नारळ आहे. अरे असा फिरवला की असा आणला. अरे असा फिरवला की असा आणला. बरं आपला नारळ पण नाही मोठा आहे. अरे असा फिरवला की असा आणला. अरे तुम्ही जाऊ दे. याचा पोरगा पण काय झालायचा पोरग्याला काय झालंय असं कसं वाटतंय काय केलं तरी काय तुम्ही आता या पोराला मला घेऊन द्या. गावकर काय करायचं तरी पण काय आपलं तुम्ही काय केलं असं लक्षात आणि आम्हाला गावला मध्ये टाकला. बाय माझे कुठे होती तू? बा माझ्या घरात काय केली शिकले का मी तेवढी भात खाला. अगं मी नारळ आणलाय असं फिरवलं की अगं या नारळावर माझ्या गावकर नारळ पण लांबून का दिसतोय? गावकराचा नारळ गाव समजतोय. नारळ मोठा अरे अगं म्हातारे तुझ्या घरात झाले तरी काय? गावकऱ्यांनो तुमचा नारळ गाव सांभाळतो बरोबर. आता आमचं घर सांभाळून दाखवा म्हणजे झालं. तुझा नाचणे बघू दे मला काय झालंय त्याला. आता कसं वाटतंय? हा बाबू टाकवडे त्याच्या पोरग्याला बरं नाही काय
दया दया मागतोय कशाला तर हा गडबड तर गावकीला तर सोयऱ्यापणे कोणाचा असेल ज्यांच्या असेल त्याच्या मांडीवरचे आणि ह्याला चांगला ठणठणीत कर उरावरची बघू दे कसं वाटतंय एवढा गावकऱ्यांना नारळ एवढा नारळ गरम होता आणि वाटा नाटू आल्याबरोबर गावकऱ्यांना नारळ गार पडला आणि कापड करायला लागला. आता कसं वाटतंय काय समजा म्हणतो काय बघ आता आमच्या काय डोक्यात चालत नाही ते आली ना भात का मी बघतो. आता कसं वाटतंय माझ्या पंखाला हात लावल्याबरोबर असं कडे वाटतंय काय वाटतंय मला नाही गडबड आहे हा काय वाटलं या कोणाचं त्या पोरीवर लपडं होतं ना तुला माहित नाही बाबूला तू सांगशील तेव्हा ना तू गेला बापूस ना आता मी काय करतो माझ्या पोरामध्ये पडपून होतो तू काय करतो बाबू या पोरीने काय ते गडबड केला नाही मी तर म्हणतो त्या पोरीला भेटायला पाहिजे आपल्याला आता कसं वाटतंय समजत नाही नवीन पीस आणला वाटतं हिला ही पोरगी तू सांगायला ओळख का हो ओळखते आमचं प्रेम होतं एकमेकांवरती काय म्हणते काय ही अमेरिकेची आहे काय टाकावून घालतच नाही नवीन हाय नवीन आहे काय 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 हा काय झालं नाही माझ्याकडे बघत नाही तू काय तुझ्या गडबड केलेस ते बायचं आता काय झालं ना आता काय तवा आता गाव काय आता काय तवा वाट लावली नाही काय केलं तुम्ही आधी मला वचन द्या मला जाऊन द्या तुम्ही बघा तुम्ही ठरवा आता दिलं ना मग नका हे करून आता बसून हा दिला होतं ठीक आहे हा आता कसं वाटतंय बरोबर आहे काय कमल दुकान जायचं काय
दारू नाही का? पुढे दारू पण आहे. अगं, हाय. गेला दारू ठेवा. कधी. काम किती आला आहे? काय नाचवलं का तुला? पण या म्हातारे, तू तर काय मला काय समजत नाही. हा बोल. आता हात गावकऱ्या लागला हा. आणि गावकऱ्या असं जो थंड पाणी होतं तर माझ्या शिरलं खाली आली ना. तर मी काय म्हणतो बाय बोलले काय केलं काय सगळं बघतो का? अश्विनी हा मी आला आणि काय झालं? काय झालं? तू मला नाही बोलला होता. दुसऱ्या मुलीची लग्न करायला नसतात. म्हणून मी कठीण करून हा धडा घेतला होता त्यांनी. त्यामुळे झालं सगळं. गप्पा लग्न काय कामाचं आहे? मग काही आवडतं नाही. हा, मला हे आवडते हा. पण तुम्ही काय बोलत ना तुमच्या मनाप्रमाणे लग्न झालं पाहिजे. आता काय? काय तर मी आता झालं, झालं ना, आता झालं, झालं, झालं. काय दोराबाजीला लांब कापून देस कुठेतरी तिकडे नको आता गंजूला बघा मंडळी, एखाद्या आपल्या मुलाचं जर लग्न जमलं असेल किंवा प्रेम जमलं असेल तर त्याचं लग्न लावून द्यायचं. कारण काय माहिती का की अशी काहीतरी घटना दुर्घटना होऊ शकते आणि आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आपण या मुलाचं पहिल्या विचारपूस करून आपलं लग्न करून टाकायचं. आणि वाटतं-